नमस्कार, मी सत्यम धोत्रे. हा आहे आमचा 7वीचा वर्ग. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालगाव. आज आम्ही तुम्हाला शालेय वर्ग मंत्रिमंडळाच्या बालसभा या उपक्रमावर माहिती सांगणार आहोत. गावात शाळेत होणाऱ्या अनेक सभा मुले पाळतात, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका केवळ प्रेक्षक हीच ठरलेली. किती मजा येईल हा विचार सर्व मुलांसमोर आमचे वर्ग शिक्षक श्री राहुल आडरे सर यांनी मांडला आणि मग वर्गात सुरू झाली मग तयारी. या बालसभेच्या द्वारे मुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना व्यक्त करता येणारी संधी देता येते. या बालसभेचे सर्व नियोजन व आयोजन सर्व काही विद्यार्थीच करतात. या बालसभेचे नियोजन विद्यार्थी त्यांच्या पातळीवर स्वयंप्रेरणेने व उत्कृष्टपणे करतात. विद्यार्थी विविध विषयांवर मते मांडतात व त्यावर चर्चा करतात. या बालसभेतून विशेष दिनविशेष कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते. सर्वप्रथम सरांनी आम्हाला बालसभा म्हणजे काय, नियोजन कसे करावे हे समजावून दिले. आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालगाव मधील इयत्ता 7वीचे विद्यार्थी आपणासमोर सादर करीत आहोत. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या 8 मार्चच्या निमित्ताने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष बालसभा. तर आजच्या या बालसभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीसाठी मी गणेश तनपुरेला बोलावते. आज जागतिक महिला दिनामुळे होणारे विशेष बालसभेचे अध्यक्षस्थान आपल्या इयत्ता 7वीच्या वर्गातील अनिशा पवार या तिला सर्वांच्या वतीने विनंती करतो. या बालसभेचे अनुमोदन देण्यासाठी येत आहे जे अध्यक्ष पांडे याला अध्यक्ष अनिशा पवार यांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. मंगलमय वातावरण हस्ते पेटल्या ज्ञानज्योती, पेटल्या ज्ञानज्योती. आजचे अध्यक्ष व येथील उपस्थित प्रमुख पाहुणे व सर्वजण यांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करावे. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. यानंतर आता ज्यांनी वेशभूषा केली आहे त्यांची भाषणे होणार आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा ऋतुजा चापेटीने केली आहे, तर ती आपल्या समोर काही त्यांच्याविषयी बोलणार आहे. जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबाची माता भागी कोणती असून, हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का मी राजमाता जिजाऊ बोलते. देवगिरीच्या यादव राजाच्या वंशातील लखुजी जाधव यांची मी कन्या. माझा विवाह शहाजीराव भोसले यांच्याशी 1605 मध्ये झाला. शहाजीराव व जाधवराव यांचे 3 युद्ध झाले. त्या युद्धात मी पराभूत झालेल्या शहाजींबरोबर होते. संसार आपला शत्रू असला तरी आपल्यावर कोणताच धोका नाही येणार याची खात्री मला देवीने हाकेच हा दिली. मला जो पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी असे ठेवले. त्यावर चांगले संस्कार केले व पुढे चालून रयतेचा संस्थापन केले. वर्गातील ऋतुजा चापेटीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती, तर तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर भारतीय पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई यांची वेशभूषा श्रावणी सहिने केली आहे, तर ती आपल्या समोर काही बोलणार आहे. होय मी सावित्री बोलते, होय मी सावित्री बोलते. मी हेही बोलले नसते, पण माझ्या विचारांना तुम्ही घुटून क्लीन केले, घुटून क्लीन केले. खरे दुखे चक्क माझ्या विचारांना तुम्ही मला नेहमी बघून तुम्ही फोटोमध्ये क्लीन केले, फोटोमध्ये क्लीन केले. खरे दुःख मला याचे आहे की तुम्ही मला गृहीत धरता. मला याचा मला खूप राग येतो. होय मी सावित्री
स्त्री ही एक परमेश्वराची अप्रतिम आहे. स्त्रीच्या अस्तित्वामुळे सर्व जगाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. आताची स्त्री तर